आणि ब्रेकमध्ये आपण असताना आणखी एक आपले प्रेक्षक सचिन तावरे नवी दिल्लीहून फोन लाईनवरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सचिनजी, तुमचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. पहिला प्रश्न मोहित सरांना. मोहित सर, माझा प्रश्न असा आहे की होम लोन मध्ये स्टार्टिंगचे 5 वर्ष इंटरेस्ट रेट 80 to 85% असतो आणि प्रिन्सिपल अमाऊंट 10 ते 15% असते आणि 5 वर्षानंतर ते प्रमाण तुमचं 22 वर्ष होतं. तर मला असं विचारायचं की बँक हे दरवर्षी प्रमाणे म्हणजे दरवर्षी त्यांचे इंटरेस्ट रेट का करत नाही? कारण याच्यामुळे काय होईल की जर मला लोन स्विच ओव्हर करायचं झालं तर 3 वर्षात मी मॅक्सिमम रिपेमेंट केलेलं असेल. तुमचा प्रश्न मला कळला. हा बऱ्याच लोकांचा असं म्हणणं असतं की बँक सुरुवातीला भरपूर व्याज आकारणी करते. म्हणजे जर का आम्ही 100 रुपये जर बँकेला देत असू तर त्याच्यामधले 80 ते 85 रुपये हे व्याजापोटी जातात आणि 10 ते 15 रुपये फक्त मुद्दलापोटी जातात. बेसिकली बँकांची जी कर्ज आकारणीची जी पद्धत आहे ही मंथली रिड्युसिंग बॅलन्स मेथड आहे. म्हणजे जे काही तुमचं मुद्दल महिना अखेरीस शिल्लक असेल त्या रकमेवरती तुम्हाला व्याज लागणार आहे. सो बँका व्यवसाय करायला उतरलेले आहेत आणि त्यांनी जे काही मुद्दल दिलेले आहे शेवटी ते मुद्दल हे तुमचं आणि आमचंच आहे. आपण सरकारी आणि बँकांमधून कर्ज घेत असतो तर शेवटी ते मुद्दल जे आहे ते आपलंच आहे. तर साधारण 2% डिफरन्स असतो FDचा आणि हाऊसिंग लोनचा रेट ऑफ इंटरेस्ट. साधारण FD जर 7-8% चालू असेल तर हाऊसिंग लोन हे 9-10% चालू असतं याच्यामध्ये. आणि इनिशियली तुमचं टेन्युअर जास्ती असल्याकारणाने 15 ते 20 वर्षाचं टेन्युअर असल्याकारणाने तुमचा प्रिन्सिपल कंपोनंट कमी असतो आणि व्याजाचा कंपोनंट जास्ती असतो. जसजसं तुम्ही हफ्ते भरत जाता, कर्जाचे हफ्ते भरत जाता, दर महिन्याला काहीतरी रक्कम जी असते ती मुद्दलापोटी जात असते आणि मग ते तुमचं कर्ज कमी होत जातं. मग ॲटोमॅटिकली हळूहळू तुमचा मुद्दलाचा जो कंपोनंट आहे प्रिन्सिपल कंपोनंट वाढत जातो आणि व्याजाचा कंपोनंट कमी होत जातो. तर ह्या मेथडमध्ये काहीच करू शकत नाही. जर ह्याच्यामध्ये तुमच्याकडे काही ॲडिशनल पैसे आले, पूर्वी बँका ॲडिशनल रेट हे लावायचे, दंड लावायचे, आता तुम्ही विदाऊट एनी दंड पैसे भरू शकता, मुद्दल भरू शकता आणि त्यामार्फत तुम्ही तुमचं व्याज लागणारं व्याज जो आहे ते कमी करू शकता आणि मुद्दलाचा कंपोनंट वाढवू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त बँक वेगळं अजून काही करू शकत नाही. जर मला 3 ते 4 वर्षांनी जर बँक स्विच ओव्हर करायची असेल तर मला काही पर्याय असेल का त्या संदर्भात? 3 ते 4 वर्षात बँक स्विच ओव्हर करायची असेल मला लोन स्विच करू शकता. आजकाल जशी मोबाईलमध्ये पोर्टेबिलिटी आलेली आहे तशी आजकाल बँकेमध्ये पण पोर्टेबिलिटी आलेली आहे. इफ यू आर नॉट सॅटिस्फाईड तुमच्या आत्ताच्या करंट बँकरच्या सर्व्हिसेस किंवा व्याजदरांबद्दल जर तुम्ही समाधानी नसाल तर तुम्ही दुसऱ्या बँकेमध्ये तुमचं कर्ज स्विच करू शकता विथ बेटर, ते जर तुम्हाला काही स्कीम्स देत असतील तर. आणि त्याच्यासाठी तुमचा एक्झिस्टिंग बँकर तुम्हाला कुठच्याही प्रकारचं ॲडिशनल काही दंड काही लावू शकत नाही. पण ह्याच्यासाठी अट हीच आहे की तुमचं फ्लोटिंग व्याजदरामध्ये कर्ज पाहिजे. तर कर्जाची पोर्टेबिलिटी इज व्हेरी वेल देअर, काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही करू शकता. तुम्हाला आणखी काही प्रश्न विचारायचा होता का? ऍक्च्युली की फायनान्शियल प्लॅनर विषयी मला विचारायचं होतं की जर सॅलरीड पर्सनला फायनान्शियल प्लॅनर जर करायचं असेल तर साधारणपणे त्याची मेथड काय आणि त्याचं फी स्ट्रक्चर काय असेल तरी साधारणपणे? सुहास सर. नाही, फायनान्शियल प्लॅनिंग तुम्हाला करायचं आहे त्याच्यामध्ये हे प्रायव्हेट सेक्टरमधले कन्सल्टंट आहेत त्यांच्याकडेच तुम्हाला जावं लागतं. फायनान्शियल प्लॅनर आहेत, इन्कम टॅक्स कन्सल्टंट आहेत किंवा फायनान्शियल प्लॅनर आहे हे पण डायरेक्टली त्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता. आणि फी स्ट्रक्चर त्यांचं व्हेरिंग आहे ते आणि तुमचं इन्कम जे आहे त्या प्रमाणात किंवा तुमच्या इन्व्हेस्टमेंट किंवा फ्युचर इन्व्हेस्टमेंट त्या प्रमाणामध्ये पण ते तुम्हाला सर्व्हिसेस देऊ शकतात आणि फीचं स्ट्रक्चर त्याच्याप्रमाणे असू शकतं. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे की कुठच्याही तज्ज्ञाचा सल्ला घेणं केव्हाही चांगलं असतं. आणि फी जी आपण देतो ही फी त्या कंपॅरिझनमध्ये जे आपल्याला बेनिफिट त्याच्यामध्ये मिळतं त्या कंपॅरिझनमध्ये फी केव्हाही कमीच असते. तर तुम्हाला जेव्हा इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर योग्य फायनान्शियल प्लॅनरचा सल्ला घ्या किंवा योग्य कन्सल्टंटचा सल्ला घेऊनच इन्व्हेस्टमेंट करणं योग्य आहे. यानंतर पुढचा फोन जो आपल्याला आलाय, योगेश हुले नवी मुंबईहून फोन लाईनवरून आपल्याबरोबर आहेत. योगेशजी, तुमचं स्वागत आहे कार्यक्रमात, तुमचा प्रश्न विचारू शकता. थँक्यू. मला एक क्वेश्चन विचारायचा होता. मी आता दरवर्षी आपलं इन्क्रीमेंट होता तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणि लाईक 8 to 10,000 रुपीज पर्यंत माझं इन्क्रीमेंट होतं. तर मी माझं होम लोन आता चालू आहे, माझं 24 लाखाचं लोन आहे. पण मी आता ते होम लोनचं टेन्युअर कमी करावं की होम लोन मध्ये कॅश भरावं, विच इज ॲडवायजेबल फॉर मी, की जेणेकरून माझं लोन लवकर संपू शकतो मी. कारण मी 4 ते 5 हजार मी होम लोनचा हप्ता वाढवून भरू शकतो आता सध्या.
तुमचा प्रश्न चांगला आहे आणि प्रत्येकाला लोन लवकरात लवकर भरण्याची घाई असते, प्रत्येकाला बँक पण हल्ली हा पर्याय देऊ करतं. हो, जेव्हा बँकही व्याजदर कमी पर्याय देऊ होतात, शकतं. आयडियली जर का तुम्ही आता जे 4 ते 5 हजार रुपयांनी तुम्ही जो EMI वाढवायचा जो म्हणत आहात तुमचा, तर तुम्ही एकदा बँकेत जाऊन तो EMI वाढवला की ती तुमची मंथली कमिटमेंट होऊन जाते की दरमहा तुम्ही 25चा 30,000 हप्ता करून घेतलेला आहे तर दरमहा तुम्हाला 30,000 जाऊन भरावेच लागतात. ह्याच्याऐवजी दरमहा तुम्ही 5,000 रुपये जाऊन जरी भरलेत तुमच्या मुद्दलामध्ये स्वतःहून, तरी देखील बँक तुम्हाला अडवू शकत नाही की बाबा तुम्ही 5,000 रुपये घेऊन का आले. तर ह्याच्यामध्ये काय होतं की तुमची कमिटमेंट होत नाही 30,000 रुपयाची, तुमची कमिटमेंट ही 25,000चीच राहते आणि जे काही 5,000 तुम्ही एक्स्ट्रा जाऊन भरता बँकेमध्ये हे तुमच्या मुद्दलातूनच वजा होतात. आणि ह्यामार्फत काय होतं की तुमचं जे लोन लिक्विडेशन डेट आहे, लोन संपण्याची जी तारीख आहे ती समजा आज 2035 असेल तर ती ऑटोमॅटिकली 2031 होईल, 2030 होईल. म्हणजे ती ऑटोमॅटिकली तुमची जवळ येत जाईल, लोन लिक्विडेशन डेट तुमची जवळ येत जाईल आणि तुम्हाला ॲडिशनल काही बर्डन येणार नाही. जर तुम्हाला दुसरं घर घ्यायचं आहे भविष्यात, शेजारच्यानी फ्लॅट विकला, तो तुम्हाला घ्यावासा वाटतोय आणि तुम्हाला ॲडिशनल लोनला जायचं आहे, तर हे तुम्ही जर 5,000 कमिटमेंट वाढवली असेल तर ती ऑब्लिगेशन म्हणून कन्सिडर होईल. त्याच्यापेक्षा तुम्ही हफ्ता तोच ठेवा आणि तुमचे 5,000 जे काही 5,000 10,000 15,000 जे काही तुम्ही भरू शकता ते जाऊन बँकेत दरमहा सरळ भरा, काही अडचण नाही आहे त्याच्यामध्ये. सुहास सर, यालाच एक जोडून, कारण अलीकडे काय आहे, हा जो सीझन आहे तो व्याजदर कमी होण्याचा आहे, याच्या पुढे जाऊन व्याजदर आणखी कमी होतील फ्लोटिंगचे, असा आपला अंदाज आहे. आणि मग अशा वेळी बँका काही वेळेला असा पर्याय स्वतःहून सुचवतात, तुमचा EMI जो आहे तो आकडा तेवढाच राहतो पण टेन्युअर कमी होतं कारण व्याजदर कमी झालेला असतो. तर हा पर्याय निवडावा की पैसे साठवून मग भरण्याचा पर्याय निवडावा? नाही, काय आहे की केव्हाही जेव्हा तुम्ही कर्ज घेता तेव्हा कर्जावरचा रेट ऑफ इंटरेस्ट जास्तच असतो. इन्व्हेस्टमेंट तुम्ही करताना तर इन्व्हेस्टमेंटचा रेट ऑफ इंटरेस्ट कमी असतो आणि कर्जावरचा व्याजदर जास्त असतो. तर तेव्हा तुम्ही स्वतःकडे पैसे साठवून ठेवण्यापेक्षा तुम्ही कर्जाचं रिपेमेंट जेवढं जास्तीत जास्त होईल हे बघणं केव्हाही योग्य. म्हणजे आणि बँकांच्या बहुतेक नॅशनलाइज बँकांची अशी स्कीम असते की जेव्हा जेव्हा व्याजदरामध्ये बदल होतात तेव्हा ऑटोमॅटिकली सिंपल लेटर दिला की त्याच्यानंतर ते ती स्कीम लोकांना, म्हणजे त्यांच्याकडे जे बॉरोवर आहेत त्यांना ती स्कीम देतात. म्हणजे जेव्हा जेव्हा व्याजाच्या दरात हे झालेलं आहे, रिडक्शन झालेलं आहे किंवा कमी झालेलं आहे असं लक्षात ठेवा, तेव्हा लगेचच्या लगेच आपल्या बँकेकडे अप्रोच होऊन आपल्याला काय बेनिफिट मिळतं आहे ते बॉरोवरने किंवा ज्याने कर्ज घेतलं आहे त्याने करणं आवश्यक आहे. नक्कीच. आपल्या कार्यक्रमाची वेळ गप्पा मारता मारता संपली आहे. बरेच प्रश्न आपल्याला आले आणि आज आपण गृहकर्जावर सुद्धा फोकस करून बोलण्याचा प्रयत्न केला. आपला हाच प्रयत्न आहे, नवीन नवीन विषय सुरुवात करून आपण जास्तीत जास्त शंकांना उत्तरं द्यावी प्रेक्षकांच्या. खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही आलात आणि प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं आणि जवळजवळ सगळ्या प्रश्नांना आपण बिनचूक उत्तरं दिली आहेत. तेव्हा खूप खूप धन्यवाद आज कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. आज वेळेअभावी या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. नवीन विषय घेऊन पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या रविवारी संध्याकाळी 4:30 वाजता. ईमेल ID तुमच्याकडे आहेच, भाषा पैशाची @jaymaharashtranews.tv आमच्या ईमेल ID वर तुमचे प्रश्न नियमितपणे पाठवा आणि उत्तरासाठी पुढच्या रविवारी संध्याकाळी 4:30 वाजता पाहायला विसरू नका भाषा पैशाची. आज इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.